अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पोपटखेड गावात गौमाता यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। टाळ, मृदुंग, डफड्यांच्या गजरात 3 दिवसांचा हा पवित्र महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला। अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले आदिवासी बहुल पोपटखेड गाव सध्या श्रद्धा, परंपरा आणि उत्सवाच्या रंगात न्हाला आहे। ग्रामदैवत आणि राष्ट्रमाता मानल्या जाणाऱ्या गौमातेच्या यात्रेनिमित्त 3 दिवसांचा पवित्र महोत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला। टाळ, मृदुंग आणि डफड्यांच्या निनादात हर्र बोला महादेवच्या जयघोषांनी संपूर्ण गाव परिसर दमदमून गेला। गुरुवार 24 डिसेंबर रोजी सकाळी गावातून गौमातेची पालखी निघाली। पालखीमध्ये फोटो प्रतिमेची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली। गुलालाची उधळण, घराघरांसमोर सडा रांगोळ्या आणि वाजत गाजत निघालेली भव्य मिरवणूक भाविकांचे लक्ष वेधून घेत होती। पालखी मंदिरात परतल्यानंतर आरती, जय जयकार आणि दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला। बाहेर गावाहून आलेल्या दिंड्या व वाजंत्री मंडळींचा गौमाता उत्सव समितीच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या यात्रेला धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक संगमाचे स्वरूप लाभले। कबड्डी व शंकरपट स्पर्धा, देखावे, पाळणे, सर्कस आणि विविध दुकाने यात्रेत सजली होती। पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी भंडाऱ्यातील मिसळीच्या भाजीचा मनसोक्त आस्वाद घेतला। ग्रामीण पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे हा महोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडला।